नमस्कार मंडळी, वर्षाज फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवले आहे सुकटची चटणी. सुकट म्हणजे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. यासाठी लागणारे साहित्य पाहूया. यासाठी मी कांदे कापून घेतले. हे कांदे 3 ते 4 आहेत. टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे. अद्रक लसूणची पेस्ट आणि तेल. यासाठी लागणारे मसाले आहेत: लाल मिरची पावडर, सुका धने पावडर, हळद आणि मीठ. इथे मी सुकट घेतले. सुकटमध्ये कॅल्शियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये पूर्ण सुकट घालून ते चांगलं भाजून घ्यायचे. स्लो गॅसवरतीच भाजायचे, नाहीतर हे करपायला चालू होतं. याला सतत हलवत राहायचे. सुकटमध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर असते. ते रक्त वाढण्यासाठी व अशक्तपणा टाळण्यासाठी उपयोगी येते. हे चांगलं भाजून झालं की पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे पाण्यामध्ये घालून धुवायचे. यामध्ये रेती असते, ती पाण्यामध्ये निघून जाते. आणि हाताने पिळून साईडला काढून घ्यायचे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये तेल घालून गरम करून घ्यायचे. तेल गरम झाले की त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिटातच कांदा चांगला परतवून ब्राऊन होतो. मग त्यामध्ये टोमॅटो घालायचं. टोमॅटो पण चांगला परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. अद्रक लसूणच्या पेस्टने जेवणाची चव जास्त वाढते. आता यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा घालायचा आहे. तुम्ही तिखट चवीनुसार घालू शकता. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. हे मिक्स करून घेतलं की यामध्ये मसाले घालायचे. हळद, 1 टीस्पून हळद घालते. लाल मिरची 1 टीस्पून घालते. आधीच हिरवा ठेचा घातला होता मी, त्यामुळे मिरची कमी घालते. सुका धन्याची पूड आणि मीठ चवीनुसार. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स करून झाले की यामध्ये सुकट घालायचे. सुकटमध्ये ओमेगा 3 आणि फॅटी ॲसिड्स असतात. ते हृदय व मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असते. आता यामध्ये पूर्ण सुकट घालून घ्यायचे. हे मिक्स करून घ्यायचे. यामध्ये शिस्ताने पाणी घालायची काही गरज नाही आहे, कारण सुकट धुवून घेतलं तेव्हाच ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं. हे चांगलं मिक्स करून झाल्यावरती हे झाकून ठेवायचं स्लो गॅसवरती. आणि 15 ते 20 मिनिटातच सुकटची चटणी तयार होते. सुकट हा पटकन ऊर्जा देणारा पदार्थ आहे आणि यामधील कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे हाडे व दाते मजबूत होतात. हे पहा, 15 ते 20 मिनिटातच तयार आहे सुकटची चटणी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.